नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण बघणार आहोत वर्ग 11वा विषय मराठी, त्यामध्ये कविता 12वी आहे पैंजण। पैंजण या कवितेची कवयित्री आहे नीलम मानगावे। तर आज आपण पैंजण या कवितेचा संपूर्ण स्वाध्याय या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत। स्वाध्यायामध्ये कृती, काव्य सौंदर्य, अभिव्यक्ती आणि रसग्रहण आपल्याला सविस्तर अभ्यासायचं आहे। स्वाध्यायामध्ये पहिले आहे कृती। कृतीमध्ये पहिला प्रश्न आहे योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा। खाली काही वाक्य दिली आहेत आणि त्या वाक्याखाली त्याचे पर्याय दिलेले आहेत, तर आपल्याला योग्य पर्याय निवडून दिलेली वाक्य पूर्ण करायची आहे। त्यामध्ये पहिलं वाक्य आहे आजी जखमांना ऊब देऊन राज करायची म्हणजे। आजी जखमांना ऊब देऊन राज करायची म्हणजे। पर्याय 1 आजी जखमांना औषधपाणी करून काम करायची। पर्याय क्रमांक 2 रूढींचा त्रास सहन करत स्वयंपाकघरापुरती वावरायची। पर्याय क्रमांक 3 जखमारूपी संकटांना सहन करून आनंदात राहायची। उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रूढींचा त्रास सहन करत स्वयंपाकघरापुरती वावरायची। आजी जखमांना ऊब देऊन राज करायची म्हणजे रूढींचा त्रास सहन करत स्वयंपाकघरापुरती वावरायची। दुसरं वाक्य आहे सारे दुर्लक्षून ती राजा राणीसारखी भिरभिरायची म्हणजे। सारे दुर्लक्षून ती राजा राणीसारखी भिरभिरायची म्हणजे। पर्याय 1 राजाच्या राणीसारखा सन्मान तिला मिळायचा। राजाच्या राणीसारखा सन्मान तिला मिळायचा। पर्याय क्रमांक 2 राजाच्या राणीचा तोरा मिरवायची। पर्याय क्रमांक 3 रूढींच्या मर्यादेत राहून घरापुरत्या निर्णयात सहभागी होण्यात धन्यता मानायची। उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 रूढींच्या मर्यादेत राहून घरापुरत्या निर्णयात सहभागी होण्यात धन्यता मानायची। सारे दुर्लक्षून ती राजा राणीसारखी भिरभिरायची म्हणजेच रूढींच्या मर्यादेत राहून घरापुरत्या निर्णयात सहभागी होण्यात धन्यता मानायची। तिसरं वाक्य आहे मिळणाऱ्या स्वातंत्र्यासाठी मी सारे सहन करते म्हणजे। मिळणाऱ्या स्वातंत्र्यासाठी मी सारे सहन करते म्हणजे। पर्याय क्रमांक 1 घराबाहेर पडण्याच्या स्वातंत्र्यासाठी कौटुंबिक सामाजिक बंधने सहन करते। पर्याय क्रमांक 2 स्वातंत्र्य मिळाले म्हणून इतर दुःख सहन करते। पर्याय क्रमांक 3 ऐच्छिक वेशभूषेसाठी सारे सहन करते। उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 घराबाहेर पडण्याच्या स्वातंत्र्यासाठी कौटुंबिक सामाजिक बंधने सहन करते। मिळणाऱ्या स्वातंत्र्यासाठी मी सारे सहन करते म्हणजे घराबाहेर पडण्याच्या स्वातंत्र्यासाठी कौटुंबिक सामाजिक बंधने सहन करते। चौथं वाक्य आहे पुढल्या का होईना शतका आधी पायच होऊ देत आता घट्ट मजबूत पोलादी म्हणजे। वाक्य पुन्हा एकदा ऐका। पुढल्या का होईना शतका आधी पायच होऊ देत आता घट्ट मजबूत पोलादी म्हणजे। पर्याय क्रमांक 1 पुढचे शतक येण्यापूर्वी स्वयंपूर्ण आणि समर्थ बनू दे। पुढल्या शतकाआधी पाय जमिनीवर राहू दे। पुढल्या शतकाआधी काटे कमकुवत होऊ दे। उत्तर पर्याय क्रमांक 1 पुढचे शतक येण्यापूर्वी स्वयंपूर्ण आणि समर्थ बनू दे। पुढल्या का होईना शतकाआधी पायच होऊ देत आता घट्ट मजबूत पोलादी म्हणजे पुढचे शतक येण्यापूर्वी स्वयंपूर्ण आणि समर्थ बनू दे। अशा प्रकारे आपण योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण केली आहेत। प्रश्न दुसरा आहे खालील ओळीतील संकल्पना स्पष्ट करा। त्यामध्ये संकल्पना स्पष्ट करण्यासाठी पहिली ओळ दिली आहे नादाच्या भुलभुलैयातून बाहेर न पडणे। या ओळीतून कोणती संकल्पना स्पष्ट होते ते आपण उत्तरात बघूया। तर उत्तर आजीच्या पायात 2-2 किलो वजनाचे भक्कम पैंजण होते म्हणजे रूढींनी तिचे विश्व जखडून फक्त स्वयंपाकघरापुरते मर्यादित ठेवले होते। त्यामुळे आजीनेही विद्रोह न करता हे बंधन स्वीकारले होते, म्हणजेच पैंजणांच्या आवाजात जादुई नगरीतून ती बाहेर पडली नाही। हे नादाच्या भुलभुलैयातून बाहेर न पडणे या ओळीतून स्पष्ट होणारी संकल्पना आहे। दुसरी ओळ दिली आहे पण सारे दुर्लक्षून
राजराणीसारखी भिरभिरणे, पण सारे दुर्लक्षून राजराणीसारखे भिरभिरणे. तर या ओळीतून कोणती संकल्पना स्पष्ट होते ते आपण उत्तरामध्ये लिहूया. उत्तर, आईने पैंजणाऐवजी तोरड्या पसंत केल्या. तोरड्या म्हणजे कणीदार बारीक घुंगराचे हलके पैंजण, आणि जे मोठे पैंजण असते, पैंजण म्हणजे आपण त्याला म्हणतो छुमछुम वाजणारा पायातला दागिना. आईने पैंजणाऐवजी तोरड्या पसंत केल्या म्हणजे रूढींची थोडीशी बंधने शिथिल केली. परंतु बंधने पूर्ण झुगारणे तिला जमले नाही. तिचे विश्व अंगणा इतपत पण मर्यादित होते, ते आईने स्वीकारले. रूढींच्या मर्यादेत राहून घरापुरते आनंदात राहण्यात तिने धन्यता मानली. रूढींचा जाच सहन करून आणि वेदनांकडे दुर्लक्ष करून ती राजाच्या राणीसारखी घरातच वावरली. हे पण सारे दुर्लक्षून राजा राणीसारखी भिरभिरणे या ओळीतून होणारी संकल्पना आपण लिहितो. स्पष्ट होणारी संकल्पना आहे. तिसरी ओळ आहे, मिळणाऱ्या स्वातंत्र्यासाठी सारे सहन करणे. मिळणाऱ्या स्वातंत्र्यासाठी सारे सहन करणे या ओळीतून कोणती संकल्पना स्पष्ट होते? तर उत्तर, स्वतः कवयित्रींनी पैंजण व तोरड्या नाकारल्या म्हणजे त्यांना घराबाहेर जगात वावरायला मिळाले. हे बाहेर पडण्याचे स्वातंत्र्य त्यांनी मिळवले, तरीही रूढींची सारी बंधने त्या झुगारू शकल्या नाहीत. मोकळा श्वास व मुक्तता मिळवण्यासाठी, बाहेर जगात मिरवण्याचे स्वातंत्र्य घेण्यासाठी थोडीशी बंधने कवयित्रींनी सहन केली. अशा प्रकारे मिळणाऱ्या स्वातंत्र्यासाठी सारे सहन केले या ओळीतून अशा प्रकारची संकल्पना स्पष्ट होते. आणि दिलेल्या ओळीतील संकल्पना स्पष्ट करा हा प्रश्न पूर्ण करता येतो. दुसऱ्यामध्ये आ आहे, खालील तक्ता पूर्ण करा. आणि तक्त्यामध्ये आपल्याला व्यक्ती लिहून दिले आहेत आणि त्या बाजूला घरातील किंवा घराबाहेरील क्षेत्र आणि ध्वनीत होणारा अर्थ लिहून दिलेला तक्ता पूर्ण करायचा आहे. तर उत्तर, व्यक्तीमध्ये पहिले आहे माझी आजी. तर माझी आजी हे घरातील किंवा घराबाहेरील क्षेत्र काय होतं? तर तिचं क्षेत्र होतं स्वयंपाकघर व माझघर. स्वयंपाकघर व माझघर. ध्वनीत होणारा अर्थ रूढींनी पूर्ण जखडणे. रूढींनी पूर्ण जखडणे हे माझी आजी हिचे घराबाहेरील व घरातील क्षेत्र आहे आणि ध्वनीत होणारा अर्थ आहे. आता व्यक्तीमध्ये दुसरी व्यक्ती आहे माझी आई. माझी आई तिचं घरातील किंवा घराबाहेरील क्षेत्र आहे स्वयंपाकघर, माझघर, सोफा, अंगण, माडी, गच्ची. म्हणजे ती घरात किंवा घराबाहेर एवढ्या क्षेत्रात वावरायची. ध्वनीत होणारा अर्थ आहे बंधने पाळून थोडे स्वातंत्र्य. बंधने पाळून थोडे स्वातंत्र्य. आता व्यक्तीमध्ये तिसरी व्यक्ती आहे मी. कोण आहे? मी. ते आहे अंगण ओलांडून घराबाहेर. घरातील किंवा घराबाहेरील क्षेत्र आहे अंगण ओलांडून थोडी बाहेर. त्यातून ध्वनीत होणारा अर्थ आहे थोडीशी बंधने पाळून स्वातंत्र्य उपभोगणे. मी मध्ये घरातील किंवा घराबाहेरील क्षेत्र आहे अंगण ओलांडून घराबाहेर आणि ध्वनीत होणारा अर्थ आहे थोडीशी बंधने पाळून स्वातंत्र्य उपभोगणे. आता चौथी व्यक्ती आहे माझी मुलगी. माझी मुलगी तिचं घरातील किंवा घराबाहेरील क्षेत्र आहे बाहेरच्या जगात. बाहेरच्या जगात. ध्वनीत होणारा अर्थ आहे मुक्त स्वातंत्र्य अस्तित्व. मुक्त स्वतंत्र अस्तित्व. अशा प्रकारे आपल्याला व्यक्ती लिहून दिल्या होत्या. त्यातील आपण घरातील किंवा घराबाहेरील क्षेत्र आणि ध्वनीत होणारा अर्थ लिहून दिलेला तक्ता पूर्ण केला आहे. प्रश्न दुसऱ्यामध्ये ई आहे, खालील तक्ता पूर्ण करा. तक्ता पूर्ण करण्यासाठी आपल्याला कवितेचा विषय काय आहे ते लिहायचं आहे. कवितेतील प्रतीके लिहायची आहे. कवितेचा रचना प्रकार लिहायचा आहे. कवितेची मध्यवर्ती कल्पना लिहायची आहे आणि कवितेची भाषाशैली लिहून हा तक्ता पूर्ण करायचा आहे. तर पहिले कवितेचा विषय आहे स्त्री स्वातंत्र्य. तर स्त्री स्वातंत्र्यावर ही कविता आधारित आहे. तर कवितेतील प्रतीके आहेत पैंजण, तोरड्या, स्वयंपाकघर, माझघर, अंगण, चपला, बूट, सँडल ही कवितेतील प्रतीके आहेत. कवितेचा रचना प्रकार आहे मुक्तछंद व मुक्तशैली. कवितेची मध्यवर्ती कल्पना आहे पूर्वापार रूढी व जाचक बंधनाने जखडलेली स्त्री या शतकात मुक्त स्वातंत्र्य अनुभवते. स्त्रीची प्रतिष्ठा व सन्मान राखायला हवा
ती स्वबळावर अन्याय अत्याचार विरुद्ध प्रतिकारासाठी सक्षम झाली आहे. सकस वैचारिक मूल्य अंगीकारून स्त्री स्वतंत्र व्यक्तिमत्वाचे व स्त्री पुरुष समानतेची ग्वाही देत आहे. कवितेची भाषाशैली आहे थेट आवाहक व प्रांजळ भाषाशैली. थेट आवाहक व प्रांजळ भाषाशैली. अशा प्रकारे कवितेचा विषय, कवितेतील प्रतीके, कवितेचा रचना प्रकार, कवितेची मध्यवर्ती कल्पना, कवितेची भाषाशैली लिहून दिलेला तक्ता पूर्ण करता येतो. प्रश्न तिसरा आहे काव्य सौंदर्य. आणि काव्य सौंदर्यामध्ये पहिला प्रश्न आहे चपला घसरतात, सँडल बोचतात, बूट चावतात, पण मिळणाऱ्या स्वातंत्र्यासाठी मी सारे सहन करते, या ओळीतील विचार सौंदर्य स्पष्ट करा. प्रश्न पुन्हा एकदा ऐका. चपला घसरतात, सँडल बोचतात, बूट चावतात, पण मिळणाऱ्या स्वातंत्र्यासाठी मी सारे सहन करते, या ओळीतील विचार सौंदर्य स्पष्ट करा. उत्तर: 4 पिढ्यांची जीवनशैली उलगडत कवयित्री नीलम मानगावे यांनी पैजण या कवितेतून स्त्री स्वातंत्र्याचा आग्रह समर्थ व ओघवत्या शब्दशैलीत ठामपणे व्यक्त केला आहे. कवयित्रींच्या आजीने 2-2 किलोंचे अवजड पैंजण रूढी परंपरेची जोखड म्हणून मिरवली. रूढी परंपरा निमूटपणे पाळण्यात तिचे विश्व बंदिस्त झाले. कवयित्रींच्या आईने पैंजण नाकारले पण तोरड्या स्वीकारल्या, म्हणजे तिच्या मनाला स्त्री स्वातंत्र्याची चाहूल लागली, पण तिलाही सर्व बंधने शिथिल करता आली नाहीत. कवयित्रींनी स्वतः पैंजण व तोरड्या दोन्हीही हद्दपार केल्या. अंगण ओलांडून बाहेरच्या जगात पाऊल टाकली. मोकळा श्वास घेतला. आधुनिक चपला, बूट, सँडल पायात अडकवले. परंतु तरीही पूर्ण स्त्री स्वातंत्र्य तिला उपभोगता आले नाही. आजी व आईच्या जीवनशैलीच्या पार्श्वभूमीवर तिची जीवनशैली काहीशी मुक्त होती. परंतु कधी कधी चपला घसरल्या, सँडल टोचल्या आणि बूट चावले, म्हणजे बंधनाचा थोडा जाच कवयित्रीला सहन करावा लागला. घर सोडून घराच्या म्हणजेच रूढीच्या जाचक जोखडापासून बाहेरच्या जगात श्वास घेण्याची मुभा मिळवली. या मुक्त स्वातंत्र्यासाठीच थोडीशी बंधने कवयित्रीने स्वीकारली. अतिशय सूचक शब्दात कवयित्रीने प्रस्तुत ओळीतून कवयित्रींच्या पिढीची होणारी घुसमट व्यक्त केली आहे. अशा प्रकारे चपला घसरतात, सँडल बोचतात, बूट चावतात, पण मिळणाऱ्या स्वातंत्र्यासाठी मी सारे सहन करते, या ओळीतील विचार सौंदर्य स्पष्ट करता येते. काव्य सौंदर्यामध्ये दुसरा प्रश्न आहे अग पायाखालचे काटे मोडण्यासारखे पायच होऊ देत असतात. अग पायाखालचे काटे मोडण्यासारखे पायच होऊ देत आता, घट्ट मजबूत पोलादी, या ओळीतील अर्थ सौंदर्य स्पष्ट करा. प्रश्न पुन्हा एकदा ऐका. अग पायाखालचे काटे मोडण्यासारखे पायच होऊ देत आता, घट्ट मजबूत पोलादी, या ओळीतील अर्थ सौंदर्य स्पष्ट करा. उत्तर: कवयित्री नीलम मानगावे यांनी पैजण या कवितेत पायातील दागिना हे प्रतीक घेऊन 4 पिढ्यांमधील स्त्रीची रूढी परंपरेत होणारी घुसमट अत्यंत प्रांजळ व आवाहक भाषाशैलीत मांडली आहे. स्त्री स्वातंत्र्याचा वैचारिक आलेख त्यांनी कवितेत साकारला आहे. कवयित्रींची आजी रूढींच्या घट्ट जोखडात जखडलेली होती. आई थोडीशी स्वतंत्र, परंतु घराबाहेर पडण्यास तिला मज्जा होता. कवयित्रींनी स्वतः घराबाहेरचे जग अनुभवले. जगात वावरण्याचे स्वातंत्र्य मिळावे म्हणून काही बंधने तिने स्वीकारली. कवयित्रींची मुलगी मात्र स्वतंत्रपणे जगू इच्छिते. शिक्षणाने मिळालेली वैचारिक मूल्ये ती अंगीकारते. स्त्री स्वातंत्र्याचा खरा अर्थ तिला उमगला आहे. पायात जोखड घालून ती वावरत नाही. स्वतंत्र अस्तित्व दाखवण्याची धमक तिच्यात आहे. तिला तिचे पाय घट्ट मजबूत व पोलादी हवेत. ते जुलूम, अत्याचार, अन्याय यांना पायदळी तुडवण्यासाठी स्त्री शक्तीची जाणीव होऊन ती स्वबळावर आपली लढाई लढणार आहे. नवनिर्मित मूल्यांचा पाठपुरावा करत ती या शतकाआधी समर्थ, सशक्त व सबळ होत आहे. म्हणून ती निर्धाराने आईला सांगते, अगं पायाखालचे अडथळे मला मोडून टाकायचे आहेत. जुलमांचा दृढ प्रतिकार, जुलमांचा
दृढ प्रतिकार करण्याच्या स्त्री शक्तीचे स्वतंत्र मूल्य या ओळीतून कवयित्रींनी ठामपणे प्रस्थापित केले आहे. अशा प्रकारे अग पायाखालचे काठे मोडण्यासारखे पायच होऊ देत आता घट्ट मजबूत पोलादी या ओळीतील अर्थसौंदर्य स्पष्ट करता येते. काव्य सौंदर्यामध्ये तिसरा प्रश्न आहे, आजीच्या आणि आईच्या कौटुंबिक वातावरणात झालेला फरक कोणकोणत्या प्रतीकातून वर्णन केला आहे ते स्पष्ट करा. आजीच्या आणि आईच्या कौटुंबिक वातावरणात जाणवलेला फरक कोणकोणत्या प्रतीकातून वर्णन केला आहे ते स्पष्ट करा. उत्तर, पैंजण या कवितेमध्ये कवयित्री नीलम मानगावे यांनी 4 पिढ्यातील स्त्रींच्या जीवनशैलीमधील अंतर शब्दबद्ध केले आहे. 4 पिढ्या म्हणजे कवयित्रीची आजी, कवयित्रीची आई, कवयित्री आणि कवयित्रीची मुलगी या 4 पिढ्यांचे वर्णन या कवितेमध्ये आलेले आहे. आजी, आई, स्वतः कवयित्री, कवयित्रीची मुलगी यांच्या वागण्यातून स्त्री स्वातंत्र्याचा आलेख साकारला आहे. आजीच्या पायात 2-2 किलोंचे पैंजण, आजीच्या पायात 2-2 किलोंचे पैंजण या प्रतीकातून रूढी परंपरेच्या जोखडात पूर्णपणे जखडलेली आजीच्या पिढीतील स्त्री प्रत्ययाला येते, तर आईचे पैंजण नाकारून आईने पैंजण नाकारून हलक्या नाजूक तोरड्या स्वीकारल्या या प्रतीकातून बंधने थोडीशी सैल झाल्याचा संकेत मिळतो. आजीचे विश्व केवळ स्वयंपाकघर व माजघर इथपर्यंतच मर्यादित होते. तिला पडवीतून अंगणात येण्याचीही मुभा नव्हती. चूल आणि मूल हेच तिचे सर्वस्व होते व तिने ते निमूटपणे मान्यही केले होते. आजीला या जोखंडामध्ये पायाला व मनाला जखमा व्हायच्या. कवयित्रींच्या आईला तोरड्यामुळे जखमा झाल्या नाहीत आणि तिला माझघरापासून अंगणापर्यंत संचार करायला परवानगी होती. जरासे स्वातंत्र्य अनुभवत होती, पण काही बंधनामुळे मनाला टोचणी लागत होती. काही बंधने होती त्यामुळे मन सारखे टोचत होते, त्या मनाला टोचणी लागत होती. आजीने आपल्या जखमा फडक्यांनी झाकून त्यांना ऊब दिली होती, तर आईने जखमाकडे दुर्लक्ष केले होते. आजीपेक्षा आईची जीवनशैली थोडीशी सुकर झालेली होती. सुकर झालेली असली तरी बंधनाची भीती व जाच कायमच होता. अशा प्रकारे अनेक प्रतीकातून आजीच्या व आईच्या कौटुंबिक वातावरणात जाणवलेला फरक कवयित्रींनी ओघवत्या शब्दशैलीत दृग्गोचर केला आहे. दृग्गोचर करणे म्हणजे स्पष्ट करणे. प्रश्न चौथा आहे, अभिव्यक्ती. अभिव्यक्तीमध्ये पहिला प्रश्न आहे, कवितेत वर्णन केलेली आजी व आजची आजी यांच्यात कालपरत्वे झालेला बदल स्वभाषेत स्पष्ट करा. काय प्रश्न? कवितेत वर्णन केलेली आजी व आजची आजी यांच्यात कालपरत्वे झालेला बदल स्वभाषेत स्पष्ट करा. उत्तर, पैंजण या कवितेत कवयित्री नीलम मानगावे यांनी चितारलेली आजी व आजच्या युगातील आधुनिक आजी यांच्या कौटुंबिक स्थानात जमीन आसमानचा फरक झाला आहे. खूप फरक पडला आहे. कवितेत वर्णन केलेल्या आजीच्या पायात अवजड पैंजण होते, म्हणजे रूढी परंपरेच्या भोवऱ्यात ती जखडलेली होती. त्या काळातील समाज व्यवस्था, सामाजिक मूल्य व कौटुंबिक व्यवस्था यांनी आजीला स्वातंत्र्यापासून वंचित ठेवले होते. स्वयंपाकघर व माझघर हीच तिची हद्द होती आणि चूल व मूल हा तिचा एकांगी संसार होता. चूल व मूल हा तिचा एकांगी संसार होता, म्हणजे तेवढ्यापुरते मर्यादितच तिचे काम होते. तिला बाहेरच्या अंगणातही डोकावण्याची मुभा नव्हती. ती बाहेरचे जग तिला पारखे होते. म्हणून रूढींचा जुलूम निमूटपणे सोसत कवितेतील आजी जीवन जगत होती. तिच्या मनातील भावना व विचार यांच्या प्रगटीकरणाला मज्जा होता. म्हणजे तिच्या कोणत्याही भावना, तिचे विचार ती व्यक्त करत नव्हती, व्यक्त करता येत नव्हती तिला. आजची आजी ही पूर्णपणे स्वतंत्र आहे. ती घरात व घराबाहेर स्वतंत्रपणे वावरू शकते. स्त्री शक्ती जागृत झाल्यामुळे ती स्वतःचे विचार मुक्तपणे मांडू शकते, सामाजिक कार्य करू शकते. घरातील नातवंडापासून मोठ्यापर्यंतचा गोतावळा समर्थपणे पेलू शकते. तिला कुठलाही अटकाव नाही. ती हवा तसा पेहराव व दागदागिने घालू शकते. कुठल्याही कौटुंबिक व सामाजिक जोखडामध्ये ती बंदिस्त नाही.
ती अन्यायाविरुद्ध आवाज काढू शकते आणि पुरुष स्त्री समानतेचे मूल्य ती मानते. त्यामुळे पुरुषांच्या बरोबरीनेच नव्हे तर एक पाऊल पुढे जाऊन आपले कर्तृत्व आजच्या आजीने सिद्ध केले आहे. अशा प्रकारे आजची आजी आणि कवितेत वर्णन केलेली आजी यांच्यात कालपरत्वेत झालेला बदल आपण स्पष्ट केला आहे. अभिव्यक्तीमध्ये दुसरा प्रश्न आहे, स्त्रीच्या भविष्यकालीन प्रगत रूपाविषयी तुमच्या कल्पना स्पष्ट करा. स्त्रीच्या भविष्यकालीन प्रगत रूपाविषयी तुमच्या कल्पना स्पष्ट करा. उत्तर: स्त्री पुरुष हा भेद नैसर्गिक आहे, तो मानवनिर्मित नाही. परंतु पूर्वीच्या पुरुषप्रधान संस्कृतीने अनेक जुलमी रूढींच्या बंधनात स्त्रीला जखडून ठेवले होते. तत्कालीन विचारवंत व समाजसुधारकांनी स्त्रीवरील अन्यायाला वाचा फोडली आणि स्त्री शक्ती हळूहळू प्रस्थापित घेऊन स्त्री स्वातंत्र्याचा उद्घोष झाला. 21व्या शतकाच्या प्रारंभीच्या गेल्या 20 वर्षातील स्त्रीला आपल्यातल्या स्त्री शक्तीची जाणीव झाली व ती समाजात स्वकर्तृत्वाने तळपू लागली आहे. म्हणजे आपले विचार, आपल्या भावना मांडू लागली आहे, आपले कार्य समाजाच्या योग्य दृष्टीने, आपल्या हिताच्या दृष्टीने करू लागली आहे. भविष्य काळात स्त्रीने झपाट्याने प्रगतिशील व्हायला हवे. स्वतःला स्त्री न मानता व्यक्ती मानून जीवनाच्या सर्व क्षेत्रात आत्मविश्वासाने पारंगत होणे गरजेचे आहे. पुरुषी काम करण्यात धन्यता न मानता स्वतःची स्वतंत्र क्षेत्रे प्रतिभेने निर्माण करायला हवीत. शास्त्रीय संशोधन, सैनिकी शिक्षण, अवकाश उड्डाण अशा अनेक विविध आव्हानात्मक क्षेत्रात प्रगत व्हायला हवे. स्वतःचे संरक्षण करण्याइतपत सशक्त व्हायला हवे आणि इतर स्त्रियांसाठी महिला सक्षमीकरण वैचारिक व मानसिक पातळीवर करणे गरजेचे आहे. महिलांनी स्वतःचे विद्यापीठ स्वतःच होणे आवश्यक आहे. अशा प्रकारे स्त्रीच्या भविष्यकालीन प्रगत रूपाविषयी विविध कल्पना स्पष्ट करता येतात. प्रश्न 4 आहे, रसग्रहण. रसग्रहणमध्ये प्रश्न दिला आहे, पैंजण या कवितेचे रसग्रहण करा. पैंजण या कवितेचे रसग्रहण करा. उत्तर: आजी, आई, स्वतः व मुलगी या 4 पिढ्यातील स्त्री जीवनशैलीचे चित्रण व स्त्री स्वातंत्र्याचा आलेख कवयित्री नीलम मानगावे यांनी पैंजण या कवितेत थेट व प्रांजळपणे अधोरेखित केला आहे. सामाजिक व कौटुंबिक जाचक बंधने हळूहळू झुगारून आजची स्त्री कोणत्या टप्प्यावर उभी आहे, तिला स्त्री शक्तीची झालेली जाणीव ही या कवितेची मध्यवर्ती कल्पना आहे. भूतकाळातील स्त्री संघर्षमय प्रवास करीत आजच्या शतकात सक्षम व मूल्यगर्भ आयुष्य जगत आत्मविकास करते आहे. ती आता अन्यायाच्या विरोधात स्वतःच उभी ठाकली आहे, हा बहुमत संदेश ही कविता देते. पायातील पैंजण हे प्रतीक कवयित्रीने सामाजिक व कौटुंबिक जाचक बंधनासाठी वापरले आहे व प्रत्येक काळात बदलत जाणारी पायातील अडसरांची रूपे प्रस्थापित केली आहेत आणि या प्रतीकातून स्त्रीच्या स्वातंत्र्याचा प्रवास प्रत्ययकारी पद्धतीने मांडला आहे. स्वयंपाकघर व माझघरापर्यंत मर्यादित असलेले व बंधनांनी केलेल्या जखमा सहन करणारे आजीचे आयुष्य पैंजण नाकारले तरी तोरड्यामुळे झालेल्या वेदना दुर्लक्षित करून अंगणापर्यंतचा प्रवास सुसह्य करणारी आई, पैंजण व तोरड्या हद्दपार करून बाहेरच्या जगाशी संपर्क साधता येतो म्हणून काही बंधनाच्या मर्यादेत राहणारी स्वतः कवयित्री आणि स्वतःला स्त्री शक्तीची जाणीव झालेली व अन्यायाला पायदळी तुडवण्याची धमक असलेली कवयित्रींची मुलगी. स्त्रीच्या या वेगवेगळ्या कालखंडातील 4 रूपातून आपल्याला स्त्री जीवनाच्या खडतर प्रवासाची जीवघेणी कथा मिळते. मुक्त छंद प्रकारात लिहिलेली प्रस्तुत कविता तिच्या सहज सुंदर ओघवत्या शब्दकळेने विलक्षण परिणामकारक ठरली आहे. आक्रस्थळेपणाने किंवा शब्दबंबाळ पद्धतीने स्त्रीचा विद्रोह न मांडता स्त्री वेदना मूकपणे किती बोलकी व प्रतिकारी होऊ शकते याचे उत्तम उदाहरण म्हणून ही कविता अभिजात साहित्यात गणली जावी. स्त्री हक्क, स्त्री स्वातंत्र्य व स्त्री शक्ती या त्रिवेणी भावनांची वैचारिक वीण सशक्त व ठोस शब्दात व्यक्त करणारी प्रस्तुत कविता मला अंतस्थ हृदयाला भावली आहे.
अशा प्रकारे पैंजण या कवितेचे रसग्रहण करता येते. स्वाध्यायाच्या शेवटी आपल्याला एक तक्ता दिला आहे आणि त्या तक्त्यामध्ये सांगितले आपल्याला मणींचा शोध घ्या. तर मणींचा शोध घेण्यासाठी आपल्याला तिरपा, आडवा, वरून खाली किंवा खालून वर शब्द जोडून मणी तयार करायचे आहे. तर या तक्त्यावरून पहिली म्हण तयार होते, पालथ्या घड्यावर पाणी. पालथ्या घड्यावर पाणी. दुसरी म्हण तयार होते, बळी तो कानपिळी. बळी तो कानपिळी. तिसरी म्हण तयार होते, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. चौथी म्हण तयार होते, दिव्याखाली अंधार. दिव्याखाली अंधार. अशा प्रकारे आपण तिरपा, आडवा, वरून खाली किंवा खालून वर शब्द जुळवून मणी तयार केले आहेत. मणींचा शोध घेतला आहे. अशा प्रकारे आपण पैंजण या कवितेचा संपूर्ण स्वाध्याय या व्हिडिओमध्ये अभ्यासला आहे. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमचे हे व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. काही समस्या असतील, काही अडचणी असतील, शिवाय काही सूचनाही असतील तर कमेंट करा. हा व्हिडिओ